ऐकत नाही तुम्ही मी सांगतच नव्हतं.
धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा दुसऱ्या वारीचा शाहीर मानाचा मुजरा. पहिली वारी आम्ही पहिली वारी 1:07 संपवली होती. युट्यूबर बांधव सगळे आहेत. वारी जाईल उद्या. आता लाईव्ह मध्ये सुद्धा चालू आहे. बुवा घड्याळ बिड्याळ होतं का नव्हतं? पावणे 2 तास फक्त वारीच करत होता. तुम्ही वारीच करणार लय दिवसांनी तुम्हाला वारी भेटली. आयोजन मानेंचं भेटलं, समोर आम्ही भेटलो. बुवा एवढी बुवा आल्यावर काय सांगितलं? आल्यावर आम्हाला भेटून काय सांगितलं? बुवा समाज साक्ष आहे. रंगमंचावरती तुम्ही शाहीर म्हणून उभे राहिला होता. भेटून काय सांगितलं? कशी करायची? काय केली? आई जवळी. अरे एखाद्याला 5ची पाजली असतीस ना बुवा, तुझ्यापेक्षा चांगल्या शिवाय 4-5 दिला नसते. अरे आई जवळी नाही बुवा, जी पब्लिक होतीस ना घालवली. काय बाऱ्या करतोस बुवा? किती वर्ष बाऱ्या केल्यास? आणि लोकांना मी प्रत्येक गाण्यानंतर सांगतो बुवांचं घराण मोठं आहे. तुमचं मोठं दिसलं काय? वाचक मंडळी मोठी आहे बुवा. वाचन फार आलं, काढणार नव्हतो, बोलणार सुद्धा नव्हतं. तुम्हाला शब्द मुंबईत सुद्धा दिला होता. वरून तुम्हीच सांगितलं होतं की इथे करायचं, इथेच बोलायचं. बुवा मग सगळं इथेच घेऊन जा. आणि ही सुद्धा बाहेर वेळेतच सगळे विषय, एक विषय कटिंग बिटिंग नाही आम्हाला समजलं काय, पण आम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला उत्तर जरूर देऊ. सगळ्यात पहिला बुवा प्रश्न तुम्ही सांगितलं. आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला की काय काय लिहिता विषय ग्रंथ आधार. बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? पुराणातून, ग्रंथातून, अध्यात्मातून आणि साहित्यातून विचारले जातात. त्याच्या पलीकडे जर तुझा कोण असेल, कोणी असेल तुझा, तो फक्त एकदा मला भेटव, त्याच्याबरोबर बसतो. दुसरी गोष्ट बुवा तुम्ही प्रश्न सोडताय. अच्छा वारीला आम्हाला पैसे तरी येतात, बुवाला चिचोक तरी दिले वगैरे. कारण बुवा आई बुवा घरात हात. मी मगाशीच सांगितलं होतं प्रत्येक माय मावल्याचा सन्मान करेल. अरे त्या माय मावला मान खाली घालायला लावलीस बुवा. काय शब्द वापरलेस वारी? 2 शब्द तोंडाच्या तोंडात घेतलेस. आई पुढचं पण बोलायचं होतं ना रे, आहे ना घरी? बुवा नका करू असं. पहिली वारी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती. कारण आला होता भेटायला, वाटलं नव्हतं जवळ यार खेटायला. आम्हाला पण येतं काय करायला? अरे मग नांगरा सकट घोडी आणि बैल सगळं येतं. स्वतःची मर्यादा आहे. सगळं येतो, तुमच्या सगळ्या विषयावर येतो. आणि बारी सुद्धा वेळ करतो. टाइमला बुवा, टाइम इज मनी. सगळ्यात पहिला आमचा ज्या प्रश्नाचा खुलासा केला, उत्तर 10 दान तर चुकीचं आहे. 10 दान परत घेऊन या. पुरावा असेल तर 22 तारखेला घेऊन या. जाहीर सत्ता तुमच्या वाचकासोबत तुमचा केला जाईल. दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी तुम्ही सांगितलं असाल, आम्ही सांगतो. आपल्या कोकणात, ऐका मायबाप, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे काही सण आपल्याच आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचे कारण काय? त्याच्या आधी आहे ना जरा बाय फोकस करा. पॉइंट टू बी नोटेड. एका तरी कॅमेऱ्यावाल्या इथले 2 शब्द आहेत ना बुवा खोडदे. का रे बुवा शब्द काय झाले? शब्द ते खोडदे. बुवाने शब्द खोडदे. असू दे बुवा. अरे टीप दिली या प्रश्नाचं उत्तर. तेरसेचे, भदरेचे, पौर्णिमेचे असे जर तरचे किंवा कोणीतरी मनाचे काल्पनिक सांगितलेले अथवा ऐकीव तर्क वितर्कांचे न सांगता शास्त्रोक्त आणि
पौराणिक कथात्मक स्वरूपात ग्रंथाद्वारे सांगावे. बुवा, हे जे खाली तुम्ही टीप लिहिलीत ना, टीप ओ टीप, तुमचं टिप टिप बरसा पाणी, तुम्ही खाली आणि आम्ही टिप टिप. ऐका ते टीप काय लिहिली टीप? प्रश्नात काय विचारतायत? होळी, शिमगा आणि दिवाळी. चला, होळी आणि शिमगा एकच सण, बरोबर ना? गावकरी पालखी नाचवतात ना, होळीकोत्सव असतो, होळी पेटवल्या जाते, पालखी नाचवल्या जाते. पुढे लिहित आहेत दिवाळी आणि खाली टीप मध्ये काय लिहित आहेत? तेरशेचे, भद्रेचे आणि पौर्णिमेचे. आता मला सांगा, दिवाळी तेरशे येते? जरा बोला यार तुम्ही लोक. दिवाळी तेरशे, दिवाळी पौर्णिमेत, दिवाळी भद्रेत. अरे येड्या, भद्रेत फक्त शिमगा, पौर्णिमेत तर शिमगा. याचा प्रश्न बदला, नाही तर 22ला बदला. सुपडा साहेब बुवा काय म्हणाले? सुपडा शॉट बुवा जातीवंत क्रिकेटर आहे. टेनिस क्रिकेट विश्वात युट्यूबला सर्च कर आणि माझा संघ सर्च कर, साई नावला आंबवली आणि मुंबईमध्ये कर रॉयल पॅकर भांडूप. जातीवंत टेनिस क्रिकेटर आहे. तुझा सुकला नाही बुवा, तुला आलटी पलटी झोपून करू पण नको नको. आज माझी माय माऊली बसली बुवा. आम्ही पहिल्या वारी तुम्हाला शब्द दिला होता की जर अख्ख्या 4 गाण्यामध्ये वेळा शब्द आला तरी तुम्ही सांगा. आम्ही नाही, तुम्ही आईपर्यंत गेलात. मग अशी बोलत नाही 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 नाही, आमच्या वास्तवाला म्हणतात नाही, घरापर्यंत नाही यायचं. घरापर्यंत काय झालं होतं बुवा? तंतरली बुवा. अहो बुवा, एवढी जर बारी करायची होती ना, तर तेव्हा सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही आमच्या पद्धतीने केले असते. अहो वड्याची साल वांग्याला लावून कुठेतरी नाही जमत बुवा. बारी तर बारीच करायची होती, आता बारीच करू आम्ही सुद्धा. पण तरीही सांगतोय, समाजाला सांगतोय, तुम्हाला आता सांगण्यासारखं वाटतच नाही. कारण तुम्ही जे पहिले 3-4 शब्द केलेत ना, आई बी काय आणि आय, तो शब्द कंप्लीट करा बुवा. जरा युट्यूबला गेलाय, तुमचे 3-4 जर युट्यूबर वाले असतील तर 10-15 माझे पण युट्यूबर वाले आले ना, आलं बरोबर. बारी नक्की जाईल, समाजापर्यंत बारी जाईल बुवा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटलं तर घ्या, पण वाचक मंडळी आमच्याकडे सुद्धा फक्त तुमच्या प्रश्नाचा खुलासा करतोय. मी म्हणत नाही तुमचं उत्तर आम्ही 100% देतोय. व तुमचा प्रश्न काय होता? आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचं कारण काय? आमच्या वाचनात गेलेली ही माहिती आहे बुवा. ग्रंथाचा आधार तुम्हाला जरूर देऊ. शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना, सारीपाट खेळत असताना शंकर सारीपाटामध्ये हरले. शंकरदेव सारीपाटामध्ये हरले. त्यावेळी शंकराने पार्वतीला वचन दिलं होतं की हे पार्वती, या धर्तीवरती माझ्या नावाने येणारे कोणतेही सण असतील, ज्या सणामध्ये मी येतो ते कोणतेही सण असतील, ते सण इथून पुढे इतर गावामध्ये 1 दिवस माझ्या सणांच्या आधी येतील. बुवा, आम्ही फक्त खुलासा केला. आम्ही नाही म्हणत की उत्तर आमचा पटवूनच केला. तुम्ही जर पटवण्यातले दिसलेच नाही, पाठवायचं असतं ना तर पहिल्या बारीतनं पटवून झालं असतं. बुवा, फक्त हे उत्तर आम्ही दिलंय. आणि जो तुमचा प्रश्न आहे, जरूर 22 तारखेला तुमच्या प्रश्नाचा जो काय पुरावा असेल त्या पुराव्यानिशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आलेलं पारितोषिक सुमित सावंत, गाव वाशी देवरुख बजरीबुवा यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री दिनेश झगडे उपसरपंच आंबवली दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले. श्री विजय चाचे, श्री नवलाई नवत नाट्य मंडळाचा याच्या माध्यमातून 200 रुपये आले. सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री दुर्गा नवलाई नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. बुवा, जरा तुमच्याकडे बुवा, बाकीचं सोडतो, चला बोललो येतो तुमच्या एका विषयावर. आणि आजकाल लई चाललंय हो,
नमन आणि वाजीव. अरे तुमच्या बापाला जमलं होतं काय नमन? नमन ही लोककला आहे. नमन लोककला. किती लोकांना नमन आवडत असेल का? टाळ्या वाजवा. अरे नमन काय गुळकोबर आहे बुवा? ओय, नमन गुळकोबर आहे. आणि बुवा अवी अनिल कला मंच, अवी अनिल कला मंच, या कला मंचाच्या नावाने तू काय करतोस? तमाशा तमाशा करतो का? हो ह्याचं पण नमन, पण फरक आहे. अरे एक जातीवंत नमन कलाकार इथं जाग्यावर उभा आहे. आणि हे जे कलाकार आहेत ना, कलाकार यांनी स्वतःच्या जीवावर या नमन कलेला 4 स्थान दिलं बुवा. नमनाची दुसरी बाजू सांगतो. नमन तू करतोस नमन पोरी घेऊन. कोण घेऊन? पोरी. का बरोबर तेवढं पोरं आहे? अरे नमनाचा गाभा काय? नमन पुरुष पात्री नमन असावं आणि त्याने स्त्री पात्राचा वेश करावा आणि पुरुष पात्री अभिनय करावा. हे नमन आहे बुवा. बोलणार नव्हतं बुवा, पण आलो करतो नमनापर्यंत आला. आणि नमनाचं आम्हाला सांगू नकोस, कारण माझं देऊळ देवाधिकांचं शहर देवरुख आता अपभ्रंश झालाय. देवरुख 32 खेड्याची मालकीन माझी सोळजाई, तिचं हे शहर देवरुख आणि माझा देवरुख हे नमन कलेचं माहेरघर आहे. आज माझ्या नमन कलेतील सुप्रसिद्ध शाहीर मला कीबोर्डची साथ करतोय. सुप्रसिद्ध ऍक्टोपॅड मास्टर मला ऍक्टोपॅडला साथ करतोय. आणि बुवा नमन नमन सांगतो नमन. अरे याच नमनानं आम्हाला 7 समुद्र पार केलंय आणि आम्हाला नव्हे अरे या लोककलेला नेलंय. व तुला सुद्धा चांगलंच माहित असेल. अरे परवा कोकण सफरचा कार्यक्रम झाला. तुझ्यासारखे कैक शाहीर होते, कैक. पण भाजीपुरी मारणी माहितीये. बाकीचे शाहीर वाईट नाही का? मी त्यांना बिलकुल नाही बोलणार. सगळे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, गुरुसारखे आहेत. पण नमन बोललास म्हणून सांगतो. कोण नाचाचं गायला, कोण वैयक्तिक गाणं गायला, कोण आगमनाचं गायला, पण नमन सांगतो नमन. अरे 7 समुद्रापार ब्राझील देशामध्ये, 7 समुद्रापार ब्राझील देशामध्ये ज्या गवळणीच्या सॉंग वरती रील व्हायरल झाली, ती रील माझ्या श्री नवनाई नवयत नाट्य नमन मंडळाची होती. आणि तितका लोकांना आणि गायक माझा ओंकार पडला होता. हे नमन, हे नमन. आणि ही नमनाची ताकद. आणि परवा का हॉल आहे ना, शृंगारे नारे नटली. अरे येड्या, तुझ्याकडे नाचतात ना पोरी, ते पण नाचत होत्या. शृंगार नार नटली. हे नमन आहे, हे नमन. असं नाही ना म्हणून नुसतं लय आला पाहिजे लावलं लय शेअर लावलं बरेच लावलेस युट्यूबला येतील जाऊ द्या. पण आमचे प्रिय मित्र
बुवा आहे बुवा बघ, हा रसिक आहे, जाणकार रसिक. माझ्या वडिलांच्या समान आहे, गुरुवारी समान आहे. बुवा लोकांना बतावली पण आवडते, ऐकलं तूच मान्य केलीस, कारण तू येण्या स्केल मध्ये नव्हता. सिट डाऊन, टेम्पलीस जरा बसा, जरा बसा. कसं काय म्हणाले? अरे उडव, अरे येड्या, भागवा लागेल. आताच भेटलायस लगेच तुला. आता पाडे असतात, पाडे त्यांना काय करतात, भागव्यात. अरे बाबा आताच भेटलायस, आता कसा उडव, पुढे भागव्यात तुला. तुम्ही बोला ना, तुम्ही तुला टाकाल पाण्याने बोलले म्हणून, कारण आमचे चात कडून बदलाय बघताय. जरा 2 मिनिटं बुवा ऐका, रसिक प्रेक्षक काय म्हणताय. आमच्या कोरडे गावातर्फे तुम्ही देवरुखोरणा इथे आपली कोकणची प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात बसणारी कला, त्याला वेगळ्या पद्धतीने मांडणी करतात आणि ही मांडणी कायम करत चला. कला ही सुधारली पाहिजे. त्यात प्रत्येक व्यवस्थेतनं काहीतरी आपण देणे लागतो. तुमच्या भाषेतनं बरंचसं काय मी ऐकत होतो की आपण जरी नाच करत असलो तरी नाच म्हणजे प्रबोधन आहे, प्रबोधनात्मक आपण वागलं पाहिजे आणि तसं तुमच्यातनं आढळलं. त्यामुळे माझ्याकडनं विशेष शुभेच्छा तुम्हाला. आणि हे कार्यक्रम करत असेल कोकण जिवंत आहे हे भारताला कळतं. कोकण जिवंत आहे हा भारताला कळतो आणि इथे माझा शेती करणारा माणूस हा जगावर झेंडा घेऊन उभा असतो. त्यामुळे ना एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्हा मंडळाला आढळणं छोटीशी देणगी. आणि विशेष म्हणजे तुमची जी टीम आहे कलेची, थोडाफार कलाकार आहे, थोडंफार समजतं, ती एवढी सुंदर आहे. आणि त्या सुंदर कलेसाठी ढोलक कोणतं आहे ते जरा थोडा वाजवतो. गाजरातला तुकडा वाजव, गाजरा मला काय ही कलाकाराची जाण असते. अरे विश्वकर्माचं वरदान आहे. बुवा असेच नाही, असेच नाही बुवा, विश्वकर्माचं वरदान आहे. त्याला नमन बुवा दाखवले एकदा. कोकण बहार आले, जरा माहित आहे, माहित आहे बुवा. नमन पुन्हा आहे बुवा. शिमगा पण घे, शिमगा. तुझा प्रश्न दाखव. अरे बिलियन मध्ये गाणं गेलं. बरोबर शिकाव हे जरा कोकण भरले. पहिल्यांदा सांगणं एकच आहे, मी तुमच्यापेक्षा मोठा कलाकार नाही, पण मी आमचे शाहीर यांची इच्छा आहे तुम्ही गाणं करा. चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. सर्वांनी ऐकलंय का गाणं? बदलले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्ष नाही तो भेटिला, आनंद लागावे खांदा देतो पाठीला.
नवघरणे शिवगाया सणाला हसला गलिया तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षाने तो भेटीला आनंद नसाव नाही तो पाहिला चरणाशी तो आई आशीर्वाद घालला फक्त तुझा चरण होतो होळी उत्सवाचा फक्त तुझा चरण होतो होळी उत्सवाचा शिवगाया सणाला हसला गलिया तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षाने येतो भेटीला आनंद जगाव खंडा देतो पालखीला हॅलो हॅलो बुवा मगाशी म्हणालात की हे नमन नाही. अरे हे नमन नाही बुवा, म्हटलं ना तुला नमन आणि शिमगा काय म्हणाले मग माहिती कशी बुवा नमनासारखं लिहिलंय हो गड काय रे गणा तुझ्या रूपला पाहून लाजली शुक्राची चांदणी व लेखनी स्वतःची आहे रे लय लोकांना देतो आम्ही नमनात देतोच देतो नाचात पण बऱ्याच जणांना देतो तुझ्यासारख्यांना पण देतो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे बुवा. अरे निर्गुण निराकार निर्गुण निराकार आकार उकार मकार असा तो नाद ब्रह्म ओमकार श्री गणेश. काय बोललास मगाशी बुवा माहिती अरे जरा अशी शब्द आण आकार उकार मकार ओंकार श्री गणेश. अरे त्याचं रूप फक्त उंदरावरून स्वारी येताना फक्त हल्ली होती स्वारी. गणपती बाप्पा पडले होते चंद्र हसला होता. अरे आयुष्यभराचा डाग लागलाय त्या चंद्राला. त्याच चंद्राच्या बाजूला असते ना रे चांदणी. चांदणी कुठे असते चांदणी कुठे असते. अरे जर आपण ही धरणी माय इतका सारा शृंगार करून हिरवा हिरवा शालू नेसून त्याच्यासाठी नटते. पानं फुलं वृक्षवल्ली बहरून जातात. आनंदाचा श्रावण भाद्रपद चालू होतो आणि अशा गणाला या पृथ्वीतलावर येता येता ती शुक्राची चांदणी त्याच्या रूपाला पाहून लाजेल की नाही लाजेल. अरे श्री गणेशापेक्षा कोणाचं रूप सुंदर आहे. अरे सगुण निर्गुण निराकार आहे. वा या आता भागाला भाग बुवा हे बघ सोन्या सोन्या जरा थांब. अरे नंतर बुवाला राग येईल म्हणे बारीक गाणं दिला मी. बुवा बघा बुवा हे रसिकांचं प्रेम आहे बुवा आणि आम्ही दिलं नसतं पण आवर्जून सांगतो युट्यूबवर फोकस करा. नवरात्री मध्ये 2 बाऱ्या बुकिंग झाले बुवा नाही ऐका हे नाही का परत 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 काहीतरी हे बाबा भाषा रे सोन्या आपण प्लीज हे नाही हे नाही हे नाही या जाईल हे गेलं 22 ला आहे
पण सांगितलं वेगळं आणि करतात वेगळं ना, म्हणून यावं लागलं. काय माहिती बुवा, हो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, आम्ही तिथूनच आलो जिथून तुम्ही गेला. कदाचित तुमच्या पुढे आम्ही आलो होतो, पण तुमची वाट बघत बघत थांबलो. आम्हाला काय माहिती कासव एवढं चतुर असेल. पण बुवा, कौशल सुर्वे कुठं भाव हात दाखवून युट्यूबर असेल आवर्जून लांजामध्ये मुंबईमध्ये ऑक्टोबरमध्ये शुभारंभाचा कार्यक्रम दादा लक्ष श्री नवलाई नवयुग नाट्य रमण मंडळाचा शुभारंभाचा कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये लागला आहे. ज्या दिवशी कार्यक्रम लागेल हॉलमध्ये विनामूल्य शूटिंग करायची जबाबदारी माझी. कौशल सुर्वे दादाच्या माध्यमातून जो गोड आवाज ऐकला, माझ्या घराण्याचा शाहीर आवर्जून येतोय परत त्याच मुद्द्यावर. नवरात्रीमध्ये परत हे दोघं असतील आणि मी इथे बसलेला असेल. हे दोन्ही शाहीर असतील, आवाज तर ऐकले असतील. व स्केल ती पण स्केल बघ एक वरची आणि ही पण बघ खालची वरची दोन्ही पण बघ. कारण आई जवळीपर्यंत गेला होतास, आता फक्त एक स्केल बघ. पुन्हा एकदा या गाण्याच्या वन्स मोर साठी बुवा, वन्स मोर साठी बघा हे रसिकांकडून आले, आमच्याकडून नाही आहे. माझा सिद्धेश मिस्त्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या होता. पाचशे गाणं होऊ द्या एकदा वन्स मोर. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या अंबोरी गावातून उद्योजक राजेंद्रजी सावंत तसेच श्री नवलाई सावंत सर्व्हिस आणि मंडप डेकोरेटर याचे मालक ऋषिकेश सावंत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझ्या नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. माझ्या परचुरी गावातील अक्षय गोड सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा शाखा कधी कधी आमच्याकडे असते, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. बुवा चला फार कमी वेळामध्येच बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीसाठी वेळ देऊया. तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा मनोरंजन नक्कीच करू, पण शब्दांची मर्यादा राखूनच तुमचे आम्ही मनोरंजन करू. तत्पूर्वी फक्त बुवांचं गण स्तवन पासून सगळं आणलं होतं, पण बुवा आता वेळ नाहीये कारण आम्ही ऑलरेडी तिथे 15 मिनिटं घेतली. पण तुमचा गण आता बुवा तुम्ही आमचा गण म्हणाला, आम्ही काय म्हणत नाही. कटिंग बिटिंग नाही, ती चाय बी नसते आपल्याकडे. आम्ही तुमच्या गण्याचा विषय त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उत्तर पण आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या विषयाला विषय देतोय. लावलं जरा चाल. हिरो आलो काय स्केल मध्ये. अरे ही ओरिजिनल चाल आणि हिला स्केल होता. हुआ एकदा परत या आणि ही वरची ओरिजिनल गा बघू. तो सरगम फक्त गा एकदा आणि याच स्केलला गा. कभी हाँ कभी ना हम करते रहे, देखते
देखते क्या हो गया. का म्हणायचं बघा. थुई थुई नाचत यावे तू भुवन माझा तू मोरया. येशील कधी सांगरे श्रीगणा. तुम्ही आज गणराज यावे रंग भरा. चतुर्थी सणाला तुम्ही दर्शन द्या. आता बुवाची गवळण गाण्यापर्यंत पण होत्या. गाण्यापर्यंत पण बुवा मीटर मध्ये होते. म्हणजे टॉवरला रेंज येत जात होती. पण गवळणीकडे जसे आले तसे बुवा काय जोर लावला नाही. काय उडवायची ना. अरे मी नाही बुवा विचारत होते ना. खजवायची ना बुवा विचारत होते. बुवा गवळण लावली. गवळण काय गवळण होती. हिला अशीच चिनाईर दांडू हंडीत घालायचं हायर. आई जवळीन साऱ्या जणांची चाडी फुलेली हायर. बुवा हे शाहीर नाही पण शब्द आणि लेखणी तू इथून येतात. इथून बुवा 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. नंद यशोदेचा बाळ. अरे येड्या इकडं आमच्याकडे ते सांगायचं ना की हिला अशीच सोडायची नाही र. दांडू हंडीत घालायचा आहे र. आई जवळीनं साऱ्या जणांची चाडी ती लावलेली आहे र. अरे येड्या मी कशाला तुझी चाडी लावीन. बरोबर शिकवून जरा बसा. अरे तू काय येडवाकडे गेलंच नाही. तू आम्हाला पोरांना त्रास दिलाच नाही. तुझी चाडी लावीन काय. तुम्ही सांगा तुम्ही एखाद्याची चाडी उगाच लावाल काय. नाही लावणार ना. आणि वरून म्हणतो दांडू हंडीत घालायचा आहे. अरे एवढा दांडू घालायची हौस होती ना तुझ्या घरात काय हंडी नव्हत्या. 9 लाख गाई गुरांचा मालक. अरे मग तुझ्या आईकडे किती हंडी होत्या. पहिल्या तिकडे घाल. तिकडच्या झाल्या ये आमच्याकडे. आणि 16,108 गोपी आहेत. अशा सोडतील तुला. वाय आई जवळीन साऱ्या जणांची. कसं कसं घेतो तुला बघ. साडी हाय रे बुवा. आणि ऐक तुझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द. तसं बघायला गेलं तुझी गवळण कुठे फिरते माहितीये बुवा. तुझी गवळण मगाशी सांगितलं होतं आमच्याशी बोल ना. आम्हाला बोलताना तुम्ही
स्त्रीवाचकच या पुरुषात तुम्ही पुरुषाचीच बाजू मांडायची होती, हरकत नाही बुवा. पण तुम्ही जरा बघितलं गरम करायला काय म्हणाले गरम वा झाला असेल नरम येतो तिकडं. फक्त आता तुमचे शब्द होते बुवा आणि खाली आमचे शब्द होते. मगाशी तुम्ही वर गेला होता, आता तुम्ही खाली आम्ही मग सिद्धू सुशांत ऐक बरोबर ऐका शब्द ऐकायला जाऊ देत बुवा ना, नाही तर मंदिर काहीतरीच लिहिलं नाही बुवा, काहीतरीच नाही. हे सगळं एवढं तुझ्या घरापर्यंत जातं. कारण 9 लाख गाई गुरांचा मालक तू आहेस. तुझ्या घरी सुद्धा हंडी आहे, हंडी आहेत की नाही? तुझ्याकडे पण धायतूच नाही आहे. पण एवढी हंडी आहेत, एखादी हंडी फुटली असेल, एखादी हंडी तुझ्या घरात जरा बघ कुठली फुटली. विषयावर फक्त बघ बुवा, विषयाला विषय. तुझ्या हातात गावणार नाही र बोल मध्ये म्हणतो अशीच सोडायची नाही रे. अरे येडा आहेस बुवा, येडा आहेस. अरे काय काय ऐसा करताय तू बुवा, येडा आहेस तू बुवा. अरे तुला अशीच सोडणार नाही रे. अरे राधा आहे मी, तुझ्यापेक्षा मोठी आहे 14 वर्षात. शेवटी तू जरी जवळ आलास तरी मीच तुला प्रेमानं जवळ घेतला ना, बरोबर ना? अरे तुम्ही पण प्रेम केला असाल, लगेच जवळ घेते काय? अरे लात मारी लात, लय खर्च करावा लागतो. लोकांनी इस्टेटी दान केले. हा सांगतोय मला अशीच सोडायची नाही रे. बघ कशी सोडतो पुढी. तुझ्या हातात गावणार नाही र, तुझ्या घरात हंडी ती हाय मग जाय जवळी घर प्रेमान, मग जाय जवळी घर प्रेमान, चाट तिच्या हंडीची सायर. आई जवलीनं चाडी लावली ना, का चाडी लावली? तू दांडू हंडी घालायला आलास. अरे मग जा ना, जा आई जवळीनं धर प्रियमान. काय हंडी घालत ना, हंडी धर प्रियमान, चाट तिच्या हंडीची सायर. तुझ्या घरात आहेत ना हंडी, साय आली असेल लोण्याला, चाट. बुवा नका करू, मगाशी सांगितलं होतं खाली जाणार नाही, वाकडा तिकडे जाणार नाही. बापूस माळकरी आहे, 46 वर्ष वारी करतो पंढरपूरची. 30 गाडी आणली होती, तसा चालू होतो. पण मगाशी भेटलात ना, त्याच्यानंतर इथं रेटलात. आता तुम्हाला खेळतो बघा कसा. जरा सिद्धी सुधीर माने आमच्या ताईच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला बुवांकडे भरपूर आलो. आता 2-3च विषय देतो, जसे मगाशी म्हणाले. हा सुद्धा विषय समाज प्रबोधनाचा आहे, ग्रंथाचा विषय आहे, शास्त्राला धरून विषय. बुवा थोडस लक्ष द्या. साधा विषय आहे, वाळ्या खोल्याची कथा सांगतोय आम्ही. की वाळ्या खोली असा होता दरोडेखोर, 1 नंबरचा वासाडा, बरोबर ना? त्या आड रानात लुटायचा, खून करायचा, लोकांकडचं सोनं नाणं घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा. पण घरच्याला वाटायचं की माझा नवरा काहीतरी चांगलं कुठेतरी कमवून येतो, असा नव्हता. कारण हा वासाडा होता. आणि तो कसा कमवायचा? हे चोऱ्या माऱ्या, खून लुटमाऱ्या असं करून. त्याच्यामध्ये पुरुष असायचे, महिला असायच्या, सगळे असायचे. गरीब श्रीमंत सगळ्यांनाच लुटायचा. विषय एवढाच आहे, साधा आणि सोपा आहे. एकही शब्द बुवा तुझ्यापर्यंत जाणार नाही.
पण घेतलं असतं तुझ्यापर्यंत आहे, नाही तर गाणं शास्त्राकडे आहे बुवा. परत म्हणू नका की काय लिहिलं. आता नीट ऐका. लावून टाका 2 मिनिटात. बुवा तुझा मोठेपणा इथे कधी चालणार नाही. मारू नको बडाया तुला असा सोडणार नाही. समजू मला नका तू साधी बोली मी मागे सरणार नाही. आणि तुझी पोंगी वाजवल्याशिवाय या पूर्णिमाळीतून मी कधी जाणार नाही. ऐकावी कथा बुवा आता म्हणाल कॉपी करतो आम्ही, असं नाही म्हणणार बुवा हा घाल, बुवा इथं याल, बुवा या स्केलला याल, मिलो हा घाल, हे घाल तर हा घाल, बुवा स्केल पडते याल काय हे घे. ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची, अशा एका वसाड्याची. न ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या पोळ्याची. ध्यान देऊनी कान लावूनी त्या वाळ्या कोल्याची. ऐकावी कथा आम्ही सांगतो आता. ऐकावी कथा आम्ही सांगतो आता. अशा एका वसाड्याची, अशा एका वसाड्याची. ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळा कोल्याची. ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळा कोल्याची. होता दूर राक्षस भर होती धोतो वाटेवर. कुटुंबाच्या चिंतेसाठी घरात रोडे थोर. काही त्याची कथा पुन्हा नाही माहीत. काही त्याची कथा पुन्हा नाही माहीत. नाही ओळखत त्याला नाही ओळखत त्याला कुणी. कान लावून त्या वाळ्या कोल्याची. कान देऊन कान लावून त्या वाळ्या कोल्याची. बस 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 उघडा झाला बुवा. खाली पण आहे पण आता तेवढा वेळ नाही कारण सगळ्याला जायचं आहे बुवा. आपण चला त्यांना सुद्धा जायचं आहे, आम्हाला सुद्धा जायचं आहे. सगळ्यांची काळजी केली पाहिजे, त्यांना सुद्धा वारी मिळू दे. पण बुवा पब्लिक ठेवलंय बघा, सांगितलं होतं पब्लिक ठेवा. अरे राहिलं पण तू परत येऊ नको ते चालू केलंस ना ते. ऐक बुवा ऐका मग अशी का दादानी माझ्या वडिलांच्या जागेवरती ते होते, त्यांनी 2 शब्द त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले. बुवा समाजाला द्यायचं असतं, आम्ही दिलंय, नमनामधून पण दिलंय. माझी माझा
राधेचा डायलॉग आहे ना बुवा, वन्स मोरच असतो. हे कलियुग आहे बुवा, कलियुग. इथं बरीचशी युवा पिढी आहे बुवा. ही कलियुग, ही पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. ही पिढी मुंबईकरांची फॅशन माझी गावातली मुली सुद्धा बघून लागली आहे. कारण मुंबईमध्ये त्यांचे आई वडील कुठे ना कुठे काही ना काही कमवत असतात. लक्षात घ्या, घेऊन जा युट्यूबच्या माध्यमातून. पण तुमचे आई वडील ते कष्ट करत असतात रे. दिवसभर 8-8, 10-10 तास लोकांच्या शेत राबतात. त्याच्यानंतर घरी दिवसभराचा रोज आणतात. आणि हे आजकालचे कार्टे काय करतात? त्याच्यातलेच घेतात, तिकडे तिकडे खर्च करत बसतात. काही व्यसनात जातात, काही फॅशनीत जातात. असं करू नका. समाजाला विषय द्यायचा आहे म्हणून विषय घेतोय की ही पिढी या व्यसनात अडकून आता गंभीर गुन्ह्यात अडकायला लागली आहे. परवा CGFचं बघितलं असं आंदोलन झालं. एक पोलीसवाला सांगतोय की काय करीन, जर आंदोलनामध्ये सहभाग घेतलात ना तर 50-50 ग्राम पावडर तुमच्या खिशात टाकेल. कायमचे. बघा युवा पिढी, लक्षात ठेवा. एखादा गरम कुठेतरी सांगेल की जा माझ्यासाठी काहीतरी कराल, आयुष्यभर तुमच्या घरच्यांनाच खेळायचं आहे. कोण कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचत नाही, कोण मायकाला तुमच्यासाठी येणार नाही, आणि कुठला आमदार खासदार कोण येत नाही. फक्त जोपर्यंत त्याचं काम कराल तोपर्यंत सगळे येतील. म्हणून समाजाला विषय देतोय की तो बाप, त्याला याच्यात काहीच माहिती नसतं, त्या आईला काहीच माहिती नसतं की माझी मुलं ही माझी वेडी कोकरं आता यात आलेत. काय दिसतात 10वी-12वीला पोरं एवढी ही आता यात आलेत. मराठी बोला बघा, बनेबुवांची लेखणी आहे. मग सांगितलं होतं बघा लेखणी कशी आहे. नुसती लेखणी नाही, अख्ख्या विषयाची आखणी आहे. हुरहुर मनाला आई बापाला दीड माझ कोकरू कुठे काय करता त्यांना सारी चिंता नकास खोट करू नशाही कशाला रोग जीवाला नका जीवनाचा नाश करू हुरहुर मनाला आई बापाला दीड माझ त्यांना काय चिंता नकाच बोट कशाला रोग जीवाला, कशाई कशाला
नमन करा नमन. ए नमन कर. बुवा नमन. ए बुवा नमन. ए नमन नमन. नको बस बस. ए नमन नमन. नमन काय नजर. ए नमन कर नमन. येऊ द्या परत साऊंड जागेवर होत्या. ए बुवा नमन. ती माझी मुलं देत ना बाहेर. नमन नमन. खूप सुंदर आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून माझ्या सगळ्या संचाकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आमचे गोवा सुद्धा आले पण झालं बघा. शब्दांचे वार शब्दांचे वार शब्दांचे प्रतिवार वार प्रतिवार. एक बॅनर आला होता आरपार आरपार नको. कारण कारण या लांजामध्ये आणि आज या वर्षी शुभारंभामध्ये ज्या शाहिरानं आमच्या बंधूंच्या एका शब्दाला होकार दिला. दादा जरा लक्ष द्या. 2 दिवस हे मधले दिवस आहेत. काही दिवसांना सगळ्यांना गावी दादा जरा शिट्टी करतोय. काही दिवसानंतर सगळ्यांना गणपतीसाठी गावी यायचं आहे. तरी सुद्धा मी मगाच पासून तुम्हाला सांगतोय ही वारी आहे आणि ही वारी अशी व्हावी ही मला वाटतं भुवनची इच्छा होती. कदाचित परत एकदा सांगतोय मोठे मान दादा आवाज आहे ना. मान मोठा जे असेल कायमस्वरूपी हृदयात सुद्धा तेवढंच मोठं असेल. कारण मी आता सुद्धा सांगितलं की आयोजकांच्या एका शब्दावरती गणपती यायचं आहे. तरी सुद्धा 2 दिवस ते आज आले संपूर्ण संच घेऊन आले. खूप सुंदर त्यांनी सुद्धा वारी केली आणि त्यांनी वारी ठेवली म्हणून आम्हाला पण कुठेतरी असं जोश आला तर वावगं वाटलं. कारण ही जोडी टिकली पाहिजे. ही जोडी टिकली पाहिजे. कारण टक्कर देणार आहेत ना. टक्कर तोडीस तोड असावे. नाही तर काय एकटं येणार नांगर टक्कर देणार समोरचा पलटी होणार घरात जाणार. टांगा पलटी घोडे बसणार नाही बुवा. आपण पण एकाच चालायचं बुवा. एकाच टांग्यातून हरकत नाही. झालं आता गाणी नको पण कारण गोवान सुद्धा वेळ आम्ही बरोबर 25 मिनिटं घेतली. 45 मिनिटं झाली. दुसऱ्या वारीचा वेळ गोवांना सुद्धा पुरेपूर देऊया आणि सगळ्यांनी आवर्जून गोवांची सुद्धा वारी बघा. कारण येथील गोवा बरं पण
ज्यांनी आयोजन दिलं या गावामध्ये पुन्हा एकदा एक मातबर शाहिरांसमोर आम्हालाही शाहिरी सवाल जवाब देताना शाहिरी सवाल जवाब देताना त्यांच्या सोबत येताना त्यांना जवळ बघताना आम्हाला सुद्धा आज भरून आलं आणि हे सगळं घडवलं त्यांनी या माझ्या दोन बंधूंसाठी सुधीर माने आणि संदीप माने आणि त्यांच्या आई वडील आणि या माने बरावरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होता आमच्या माध्यमातून जी वेडी वाकडी 4 ओळीची कविता असेल म्हणा एखादं गाणं असेल म्हणा पण आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या मंचाच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबासाठी 2 शब्द आपल्या समोर ठेवतोय लक्ष असू द्या आणि यानंतर फरमाईश शृंगार नार नडली होईल आणि आम्ही आमची वारी संपवू सुख शांती सदा लाभू दे हीच प्रार्थना देवाला सुख शांती सदा लाभू दे हीच प्रार्थना देवाला सदा सुखी ठेव देवा या माने कुटुंबाला सदा सुखी ठेव देवा या माने कुटुंबाला
उपस्थित सर्व मायबाप सिनांचं, माझ्या युट्यूबर बांधवांचं आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर त्यांचं घराणं, त्यांची आजची शाखा घराण्याची शाखा आहे, त्यांची वस्ताद मंडळी, त्यांची शिष्य मंडळी पण आली असतील. अनावधानानं माझ्याकडून, माझ्या त्या मंचाकडून कोणताही शब्द केला असेल, कोणताही शब्द असा जर कुठे इकडे तिकडे आपल्याला वाटला असेल तर ती आमची चुकवून समजा, ती आमची आम्हाला परत द्या. आणि मायबाप रसिका, जे चांगलं दिलंय जरूर घेऊन जा, पण ही वारी जरूर जरूर युट्यूबला जाईल, सगळी लोक आवर्जून पाहतील अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. बुवांना दुसऱ्या वारी सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मागाशी मी सगळ्यांनी सांगितलं होतं, आम्ही थांबवलं होतं, बुवा सुद्धा त्यांचे सुद्धा खूप नमनच्या माध्यमातून होतात, त्यांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण खरोखर ज्या गाण्यानं, माझ्या नवलाई नवयुगच्या ज्या गाण्यानं त्या जगाला वेळ लावले, कोकणाला तर वेळ लावले, पण प्रत्येक नवीन उगवणाऱ्या शक्याला पण वेळ लावले, तेच गाणे एकदा फक्त मुखडाच शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. शृंगार नार नटली गवळ्याची सुंदरी. रूप मोहनिया जाते वदनाची मंजिरी. रूप मोहनिया जाते मदनाची मंजिरी. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा. आणि मायबाप सुद्धा सांगेल, आम्हाला जसं सहकार्य केलं बुवांना सुद्धा दुसऱ्या फेरीसाठी आपण सहकार्य करा. त्यांच्या संपूर्ण संगीत संचाला सुद्धा माझ्याकडून शाहिरी मानाचा मुद्रा. आणि आमची आजची दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. पण पुन्हा भेटूया 22 तारखेला मुंबई रंगमंचावर सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव डोंबिवली येथे. पुन्हा एकदा आम्ही आणि आमचे शाहीर पुन्हा एकदा आम्ही
रसिकांच्या भेटीसाठी पण शाहीर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 22 तारखेला पण अपेक्षित आहे आपण याच पद्धतीने मालिकेला थांबतो. जय हिंद.